सारा सार विचार करा उठा उठी, सारा सार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, धरी हाची नेम अहर्निशी, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत, तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. विठ्ठला विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम्, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम्. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे पायावरी, वार करे संताचा, वार करे संताचा, वार करे संताचा. मस्तक हे पायावरी, वार करे संताचा, वार करे संताचा, वार करे संताचा. मस्तक हे पायावरी, वार करे संताचा, वार करी संताचा, वार करी संताचा. मस्तक हे पायावरी, वार करी संताचा, वार करी संताचा, वार करी संताचा. सारा सार विचार करा उठा उठी, सारा सार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. वारकरी संतांनी माणसाला माणूस बनवायचं काम केलं. आपल्याकडे समज असा आहे की जो माणसाच्या घरात जन्माला येतो तो माणूस, जो माणसाच्या कुळात जन्माला येतो तो माणूस, हा चुकीचा समज आहे, अर्थात गैरसमज आहे. जो माणसाच्या कुळात जन्माला येतो तो माणूस नसतो, जो माणसासारखा वागतो तो माणूस असतो. म्हणजे जन्माला आल्यानंतर माणसासारखं वागून दाखवावं लागतं की नाही बुवा आम्ही माणसं आहोत. म्हणून आपल्याकडे सध्या जी एक प्रार्थना प्रसिद्ध झाली, मागे एका चित्रपटामध्ये गीत आलं होतं, ते गीत इतकं लोकप्रिय झालं की हल्ली
शाळेतल्या मुलांना ती प्रार्थना म्हणून शिकवायला लागली. हीच आमुची प्रार्थना आणि हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. अनेक लोकांच्या डायल टोन आहे, फोन लावलं की ते ऐकायला येतं. काय आमची एवढीच इच्छा आहे, माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं. अशी प्रार्थना का करावी लागते 2023 मध्ये सुद्धा? माणसं माणसाशी माणसासारखं वागत नाहीये म्हणून प्रार्थना करावी लागते. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही बघा 26/11 आपल्या मुंबईमध्ये एक दहशतवादी हल्ला झाला होता. पाकिस्तानचा अजमल कसाब नावाचा एक युवक हिंदुस्थानात आला, मुंबईमध्ये शिरला आणि ताज हॉटेलमध्ये जाऊन अंधाधुंद गोळीबार त्याने केला. त्या गोळीबारामध्ये अनेक निष्पाप लोकांचे जीव गेले. पोलीस प्रशासनाचे अधिकारी मारले गेले. सर्वसामान्य माणसं जे तिथं स्टे करून थांबलेले होते ती मारल्या गेली. हकनक माणसं मिली, निर्दोष लोकांचे जीव त्या दिवशी गेले. आणि मग जगभर ब्रेकिंग न्यूज दाखवली गेली की अजमल कसाब नावाच्या व्यक्तीने अंधाधुंद गोळीबार केला, निष्पाप लोकांचे जीव गेले. दुसऱ्या दिवशी मी सोलापूर परिसरात कीर्तनाला होतो, उत्तम बाबा. आणि मी आपलं कीर्तन सुरू व्हायला थोडा उशीर होता, त्यामुळे बसलो होतो बातम्या बघत टीव्ही वरती. माझ्या शेजारी त्या घरातली म्हातारी आजी, 65 ते 70 वर्ष वय असेल, ती भाजी निवडत बसलेली होती आणि ती पण त्या बातम्या बघत होती. ती बातम्या सांगणारी जी रिपोर्टर होती ती डोळ्यात आसवस आणून सांगत होती की ताज हॉटेलमध्ये एक व्यक्ती शिरला, अंधाधुंद गोळीबार केला आणि निष्पाप लोकांचे जीव गेले, निर्दोष लोकांचे जीव गेले. आणि ती जी म्हातारी आजी होती अंगठे बहादर होती, शाळेत कधी गेलेली नव्हती, शिक्षण तिचं फारसं झालेलं नव्हतं. भाजी निवडताना त्या आजीने ते ऐकलं, त्या आजीचा राग अनावर झाला आणि रागाच्या भरात मला म्हणाली, महाराज तो गोळीबार करणारा माणूस आहे का? तो तर जनावर आहे. म्हणजे शाळेत न गेलेली अंगठे बहादर आजी कसाबला माणूस मानायला तयार नाहीये. काय नाहीये कसाबकडे. नंतरच्या काळात त्याला फाशीची शिक्षा झाली, फाशीवर चढावला. त्याला फाशी व्हावी म्हणून आंदोलन करावी लागली की लवकरात लवकर त्याला फाशी द्या. काय नव्हतं वो कसाबकडे? हात नव्हते का? तर होते. पाय नव्हते का? तर होते. कान नव्हते, डोळे नव्हते, उभा मानका नव्हता का माणसासारखा? होता. अवयव माणसाचे होते, वृत्ती माणसाची नव्हती. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही बघा, माणसाची वृत्ती विकसित करावी लागते. म्हणून वारकरी संतांनी जर आपल्या आयुष्यामध्ये काय केलं असेल तर माणसाला माणूस बनवायचं काम केलं. माणसाला माणूसच नाही तर तो माणूस संतांच्या संगतीमध्ये जर राहिला गेला तर देव पाहायला गेलेला माणूस देव कधी झाला कळलं. देव पावयासी गेला, देवदेवनी होऊनी गेला, देवदेवनी होऊनी गेला, देवदेवनी होऊनी पाहावयासी गेलो तेथे देवाचे होऊन ठेलो. म्हणजे माणूस व्हायला गेले, माणूस तर झाले, पण मनुष्यत्वाच्या पुढची जी पायरी आहे देवत्व, ते देवत्व प्राप्त झालं. म्हणून साधू संत मायबाप दिसताना माणसासारखी दिसली पण असताना देव झाले.
आम्हाला म्हणावं लागलं की अरे निमित्ताला माणसं आहे, असताना देव आहे. देवते संत, देवते संत आणि निमित्त त्या प्रतिमा. तुम्हाला तर एवढा इतिहास पावन लाभला. इथं एक व्यक्ती आसन घालून बसत होता तर 3 फूट ते आसन उचलत होतं. एवढं देवत्व एका व्यक्तिमत्वाला इथे प्राप्त झालं. योगीराज तुकाराम बाबा ही माणसंच होती ना. कुणातरी आईच्या पोटी जन्माला आलेली ही जीव होती. पण यांनी आपल्या नामसाधनेच्या जोरावर, तपश्चर्याच्या जोरावर, साधू संतांच्या संगतीमध्ये मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे यशस्वी वाटचाल केली. विठ्ठल विठ्ठल. आणि हे गणित आहे मायबाप. नाहीतर तुम्हाला सांगतो, आपण म्हणतो माणूस आहे, नाही तर नुसता प्राणीच आहे. त्याच्यात जर डेव्हलपमेंट नाही झाली तर इतर जे प्राणी पडले, कुत्र, मांजर, गाढवं, तसा हा पण एक सजीवच आहे. फक्त याला काय माहिती आहे का, एक दिशा द्यावी लागते. या जगामध्ये सर्वात शक्तिमान प्राणी जर कोणता आहे तर माणूस आहे. सर्वात शक्तिमान. याच्यासारखा शक्तिमान दुसरा कोण नाहीये. तुम्ही बघा, बलाढ्य हत्ती आहे, पण याने याच्या दारात उभा केला. दारात हिंस्त्र वाघ आहे, पण या माणसाने पिंजऱ्यात कैद केला. विषारी आहे साप, पण हातात खेळवतोय माणूस. सध्या सापाला तर इज्जतच राहिली नाही. आम्ही लहान होतो तेव्हा साप म्हटलं की अंगावर काटा यायचा. आता साप निघाला का लहान लहान पोरं म्हणतात पकडू का. का ते कौशल्य आलं की त्याचा दात विषारी आहे. तेवढ्या दातापासून जर आपला बचाव केला तर आपण सापाला हातात खेळवू शकतो. ते कौशल्य ज्यांनी विकसित केलं ते सर्पमित्र झाले. विठ्ठल विठ्ठल. सर्वात शक्तिमान आहे प्राणी, सर्वात. याच्यासारखा बलाढ्य दुसरा कोण नाही. सगळ्या प्राणी मात्रांवर मात केली. ताकदीने संपन्न, शरीराने संपन्न, पण मनुष्य इतर सगळ्या प्राण्यांवर मात करत 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 आज इथपर्यंत आला. निसर्गावर सुद्धा मात करण्याची ताकद त्याने मिळवली. चांगली चांगली घरं बांधली. उन्हात ऊन लागत नाही, पावसात पाऊस लागत नाही, थंडीत थंडी वाजत नाही. 2-2 वर्ष दुष्काळ पडला, संकट आली, तरी त्याच्यावर मात करण्याची ताकद या माणसाने मिळवली. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या काळात दुष्काळ पडला तर अन्न पाण्या वाचून माणसं मेली. दुष्काळी आटिले द्रव्य नेला मान, स्त्री एके अन्न अन्न करता मेली. दुष्काळात अन्न पाण्या वाचून माणसं मेली 400 वर्षापूर्वी. पण 400 वर्षानंतर माणूस इतका प्रगतीपथावर गेला. 2 वर्ष लॉकडाऊन होतं, म्हणजे दुष्काळच होता. 2 वर्ष लॉकडाऊन होतं, पण कोणी उपवाशी मेलं का. उलट रेशन वाढवलं होतं. काही काही तर म्हटले हे बरं आहे, असंच पाहिजे कायम. जे कामधंदे करत नाही त्यांच्यासाठी तो मस्त सुगीचा काळ होता. मस्त तांदूळ गहू जागेवर येत होतं. काय ही माणसाने केलेली प्रगती आहे. एक एक पाऊल तो पुढे टाकतो. पण अडचण अशी आहे की माणसं जरी माणसासारखी दिसत असली तरी यांच्या व्यक्तिमत्वाला योग्य जर दिशा मिळाली नाही तर हाच माणूस अपायकारक सुद्धा ठरू शकतो. हाच माणूस म्हणजे माणसाला अणुबॉम्बचा धोका आहे. आज एखाद्या देशाने जर अणुबॉम्ब टाकला तर देश उद्ध्वस्त होतो. बरोबर आहे का नाही. नागासाकी आणि हिरोशिमामध्ये अणुबॉम्ब टाकले गेले. आजही तिथल्या जमिनी व्यवस्थित नाहीये. त्याचे परिणाम आजही उमटतायत. पण हा अणुबॉम्ब बनवला कोणी. वाघानी, कुत्र्यांनी, मांजरांनी. अहो माणसानेच बनवला. विठ्ठल विठ्ठल. व्यक्तिमत्वाला योग्य दिशा दिली तर हा उत्कर्षही करू शकतो. आणि ह्याच माणसाच्या व्यक्तिमत्वाला जर योग्य दिशा नाही भेटली तर हा अपकर्षही करू शकतो. अर्थात वाटोळं करू शकतो. त्याच्यात तेवढी ताकद आहे. हा रामही होऊ शकतो आणि हाच माणूस रावण पण होऊ शकतो. बाकी फरक काही नाही बरं का. सगळी माणसं देवाने सारख्या पद्धतीने बनवलेले. तुम्ही निरीक्षण करा. एखाद्याची सुनबाई चांगली आहे म्हणून तिला 4 हात आहे आणि तुमची सुनबाई वाईट आहे म्हणून तिला 1च हात आहे असं नाहीये. चांगल्या सुनबाईला 2च हात आहे आणि तुम्हाला जी आवडत नाही त्या सुनबाईलाही 2च हात आहे. काय मत आहे. सारख्या पद्धतीने देवाने माणसं. प्रत्येकाचं वजन 50, 60, 65, 70 त्याच्यापेक्षा जास्त आहे का. लई खाल्लं तर 100 आहे. आणि 100 झाल्यावर सुनीलराव डॉक्टर डायरेक्ट सांगतात मराल.
कंट्रोल करा, जगायचं असेल तर वजन कमी करा, डॉक्टर लोक सांगतात. किलो किलो देवाने फरक केला. असं काही नाही एकाचं गावात 60 किलो आणि दुसऱ्याचं 600 किलो आहे, एवढा 100त फरक नाहीये. महाराज एखाद्याची उंची 5.5 फूट आहे, दुसऱ्याची 6 फूट आहे, लय वाढला तर 7 फूट आहे. मला वाटतं खाली 7 फूट आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही कोण. असं काही नाही भाऊ आमच्या गावात एकाची उंची 5.5 आहे, दुसऱ्याची डायरेक्ट 15.5 फूट. नाही ना, इतका भेदभाव देवाने केला. प्रत्येकाला 2 पाय, 2 हात, 2च हात दिले. अहो त्याने जर एखाद्याला 4 हात दिले असते तर लय वाटोळ झालं असतं, बळी तो कानपिळी प्रकार घडला असता. उत्तम बाबा काहींना 2च हात आहे, पण गावाच्या 2 पावलं पुढे गेले, इतरांपेक्षा थोडी जास्त संपत्ती कमावली, नाव कमावलं. डायरेक्ट म्हणतात अख्खं मार्केट आता आपलंय, आमचं जे आता अख्खं मार्केट. त्याला जर 4 हात दिले असते ना, त्याने मार्केटच उठवलं असतं. विठ्ठल विठ्ठल. दादा खूप छान आहे, खूप छान आहे. तुम्ही चेंजेस केले की माझी लय तुटते. प्रत्येकाला सारखेपणा दिला त्याने, परमात्म्याने. सारखे अवयव, सारखी उंची. तुम्ही जगभर फिरा, तुम्हाला 3च रंगाचे माणसं भेटतील, गोरा, काळा आणि सावळा. जगभर फिरा, तुम्हाला हिरवी बाई दिसणार नाही. जगभर फिरा, तुम्हाला लाल माणूस दिसणार नाही. ज्याला फुलात 7 रंग भरता आले एका, त्याला माणसात 7 रंग भरता नसते आले. 7 रंगाचे वेगवेगळे माणसं बनवता नसते आले. पण नाही केलं परमात्म्याने. सारख्या क्षमता दिल्या, सारख्या मर्यादा दिल्या. कसरतीने, व्यायामाने, प्रयत्नाने थोड्याफार मला डेव्हलप करता येतं. एखादा दुप्पट वाजवतो तर एखादा चौपट वाजवल, पण डायरेक्ट 8पट नाही वाजवते. काय येतं 8पट. निसर्गाच्या विरोधात नाही काय. आमचा एक मित्र आहे, व्यायाम करत नव्हता, सायकल उचलत नव्हती. दादा ते व्यायाम करायला लागलो, बुलेट उचलायला लागलो. मला वाटलं बापू व्यायाम केला आता बुलेट उचलायला लागलो. म्हटलं अजून 2 वर्ष व्यायाम कर, बुलडोजर उचलून दाखव. नाही शक्य, अगदीच निसर्गाच्या विरोधात नाही करता येत. मायबापांनो, परमात्म्याने सारख्या क्षमता दिल्या, सारख्या अवयव दिले, सारखे शरीर रचना दिली. पण तुम्ही पहा, प्रत्येकाची ओळख भिन्न आहे. तुम्ही म्हणाल का प्रत्येकाची ओळख भिन्न आहे? कारण प्रत्येकाचे विचार भिन्न आहे. विठ्ठल विठ्ठल. गावात काय एकमत होत नाही? विचार भिन्न भिन्न आहे ना. तुम्ही म्हणतात तो चांगला आहे, दुसरा म्हणतो नाही नाही त्याच्यासारखा नालायक दुसरा कोण नाही. भिन्न व्यक्ती तेवढ्या प्रकृती. प्रत्येकाचे विचार भिन्न असल्यामुळे प्रत्येकाची ओळख सुद्धा भिन्न आहे. एकाचे विचार आहे परमार्थ केला पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, कीर्तनाला गेलं पाहिजे, भजनाला गेलं पाहिजे, काकड्याला गेलं पाहिजे म्हणून तो वारकरी आहे. एकाचे विचार असे की समाजहिताची कामं आपल्याकडून झाली पाहिजे, लोकांची सेवा झाली पाहिजे म्हणून तो नेता आहे. ते दशक्रियेला आहे, वर्ष श्राद्धाला आहे, लग्नाला आहे, लाकडं लावायला आहे, जाळू लागायला आहे, राखीला आहे, मैतीला आहे, सगळीकडे जे ते सामाजिक बांधिलकी जोपासतं म्हणून तो नेता आहे. आणि एकाचं म्हणणं असं आहे की बास आपला जन्म फक्त दारू पिण्यासाठी झालाय म्हणून तो बेवडा आहे. असं काय नाही बाबा, बेवड्याला 2 हात कमी दिले, पाय कमी दिले असं नाही. उलट सारख्या पद्धतीने, फक्त विचार भिन्न आहे. विचार, त्याच्यामुळे ज्याचे विचार जसे तशा पद्धतीने त्याची कृती होणार. म्हणून तुकाराम महाराजांनी हाक देऊन सांगितले की बाबांनो, विचारा वाचुनी न पविचे समाधान. तुम्ही जर विचार केला नाही तर तुम्हाला समाधान भेटणार नाही. पण मनुष्याने कोणता विचार केला पाहिजे? क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया
साधू संतांनी जर आम्हाला सर्वात मोठी संपत्ती काय दिली असेल तर विचार धन दिलं. तुम्ही आम्ही भाग्यवान काय माहितीये, आम्ही ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांच्या नंतर जन्माला आलो म्हणून आपण सर्वात जास्त भाग्यवान आहे. कारण ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांच्या अगोदर जे जन्माला आले त्यांना संतांचे विचार ऐकायला भेटले नाही. आपण फार भाग्यवान माणसं आहे. म्हणून तर तुकाराम महाराज काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांप्रती, तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीव. मायबाप तुमच्या आमच्या हिताचा विचार जर खऱ्या अर्थाने कोणी केला तर तो फक्त साधू संतांनी केला. बाकीच्यांनी फक्त आपल्याला वापरूनच घेतलं, फक्त वापरूनच घेतलं. प्रत्येकाने बाकीच्यांनी नुसत्या आपल्यावर जबाबदाऱ्या टाकल्या. बायको म्हटली माझं भरण पोषण करा, भाऊ म्हटला माझं रक्षण करा, बाप म्हटला माझं सांभाळ करा, जन्मदात्री म्हटली मी तुझ्यासाठी देवे. पण साधू संत म्हटले आपुली आपण करा सोडवन संसार बंध. सांगितलं की तुम्ही तुमचं बघा रे, स्वतःच बघा रे, आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी. अरे या जन्म मरणाच्या सागरातून भवसिंधू तरुण जा रे, हे फक्त तुमच्या आमच्या हिताचं. म्हणून संत म्हटले त्याचे माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी. काय साधू संत मायबाप आम्हाला जर माणसात कोणी बसवलं असेल तर साधू संत मायबापाने बसवलं. नाही तर माणसं काय, माणसं आजही ज्यांच्याकडे साधू संतांचे विचार नाही ती काय माणसं आहे का? काय खावं, काय प्यावं, कसं वागावं, कुठं बसावं, किती बोलावं, कधी बोलू नये हे आम्हाला संतांनी शिकव. नाही तर कळतंय का जे संत ज्यांच्याकडे संत विचार नाही त्यांना कळतं का काय खाल्लं पाहिजे? करोनी सायास करुणी सायास शिकविती. सहज बोलले हो, सहज सहज तुमच्या आमच्या पुढे विचारधन ठेवलं. काय पार कुठपर्यंत लक्ष ठेवावं आमच्यावर, किती खावं, निर्वाहापुरते अन्न आच्छादन, किती कसला विचार आहे महाराज. नाही तर कळत होतं का काहींना? काही खाता खाता झोपी जात होते.
गायकवाड मधलं जर वाढ काढून टाकलं ना, फक्त उत्तम गायक शिल्लक राहत. काय मध्ये काय वाडवडिलांनी विचार केला असं का हो गाडेकर बाबा? उत्तम महाराज गायकवाड, वाढ काढून टाकायचं उत्तम गायक. विठ्ठल विठ्ठल. काय काय आम्हाला सांगावं? अहो आई बाप नाही सांगतो एवढं सगळं, बिचाऱ्यांना त्यांनाच माहित नसतं. तेच बिचारे संघर्ष करत करत कसा तरी संसार केलेला असतो. पण माझे तुकोबार आहे, पर किती खावं? युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार, नसा विवासर निद्रा बहुभाषण. किती काळजी घ्यावं तुमच्या. म्हणून त्यांना आईबाप म्हटलं गेलं बरं का. माय जन्मदात्री आणि जन्मदात्याच्या नंतर जर आईबाप कुणाला म्हटलं गेलं असेल तर फक्त संतांना म्हटलं गेलं. दुसरं कुणाला कोणी आई म्हणू शकत नाही. हो कशी असू द्या आमची काळी निळी पिवळी, पण पोरं स्वतःच्याच आईला आई म्हणतात. शेजारची बाई किती देखणे असली तरी तिला आई म्हणतात. लय देखणे असली तर आंटी म्हणतील, आई नाही बुवा. पण संतांना आई म्हटलं गेलं कारण आई इतकीच काळजी. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळ्याचे जाते करी लाभाविन. लाभाविन प्रेम केलं आमच्यावर. नाही तर याला खायचं तरी कळत होतं का? हा जर खायला बसला ना, इतका खायचा तिथंच झोपायचा. म्हणजे याला असं वाटत होतं माझा जन्मच खाण्यासाठी. संतांनी त्याला शिकवलं की बाबा खाण्यासाठी जगावं लागत नाही, जगण्यासाठी खावं लागतं. परवा आमचे दोन मित्र ज्यांना म्हणजे सांप्रदायिक नाही, हॉटेलमध्ये बसलेले होते पलीकडं. हॉटेलचं जेवण आवडलं नाही म्हणून घरी व्यवस्था करायला लावली. तिथं खाऊन घरी व्यवस्था करायला लावली. घरी व्यवस्था केली. सुनीलराव 13 भाकरी खाल्ल्या. 13 भाकरी त्यांनी खाल्ल्या. शेवटी ती बाई डबा घेऊन बाहेर आली, म्हणाली मी दळून येते, तुम्ही थांबा थोडा वेळ. पीठ संपलं. किती खाऊ? एका चांगल्या पंक्तीमध्ये 63 जिलेब्या खाल्ल्या. 63. आपण किती खाणारे असलो तरी 5-6 जिलेबी नंतर 63 जिलेब्या खाल्ल्या. जिलेब्या 63. आणि पुन्हा म्हणे मठ्ठा आणा. अरे म्हटलं आता जागा राहिली का? पार इथपर्यंत आलं. म्हटलं त्या जिलेबीच्या कांड्यामध्ये जागा आहे ना अजून. त्याच्यात मठ्ठा भरला. काय खावं? पर एकमेव मनुष्य प्राणी आहे की ज्याला खाण्याचं विज्ञान माहित आहे, पण तरी तो काय त्याला बावळटपणा लागलाय. खरं तर आहे ना गाडेकर बाबा, अंडे खायला लावणारे डॉक्टर हाणायला पाहिजे. जे डॉक्टर म्हणतात ना अंडे खा, ते डॉक्टर हाणले पाहिजे. का माहितीये? मनुष्य हा प्राणी मांसाहारी नाहीये, तो शाकाहारी आहे. तो शाकाहारी आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? आता जीवाचे कान करून ऐका. निसर्गाने 2 प्रकारचे प्राणी बनवले परमात्म्याने. एक मांसाहारी प्रजाती आणि एक शाकाहारी प्रजाती. ती मांसाहारी प्रजाती जी आहे तिचे जे दात आहे, मांस खाणाऱ्या प्राण्यांना मोठे दात दिलेले, मोठे सुळे दिलेले, सुळे, जेणेकरून ते शिकार करू शकतील असे सुळे दात दिले. आणि शाकाहारी प्राण्यांना सुळे दात नाहीये. म्हशीला सुळे नाहीये, गाईला सुळे नाहीये, शेळीला सुळे नाहीये, मेंढीला सुळे नाहीये, आणि माणसाला पण सुळे नाही. ज्याला सुळे आहे त्यानेच बोकडा खावा. नाही बा मला हाय बा म्हणायचं नाहीचे बरं का. दुसरं गणित सांगतो. मांसाहारी प्राणी जिभेने पाणी पितात, ओठाने नाही. वाघ जिभेने पाणी पिणार, जिभेनेच पिणार. सिंह जिभेने पाणी पिणार. कुत्रा जिभेने पाणी पिणार. मांजर जिभेने पाणी पिणार. पण तुम्ही जगभर फिरा, मटण खाणारी बाई कधी तुम्हाला जिभेने पाणी वाढताना दिसली? दिसली? वटानेच पाणी पिणार आपण. तुम्ही म्हैस पा वटाने पाणी पिणार, गाय पा वटाने पाणी पिणार.
शेळी मेंढी ओठाने पाणी, माणूस सुद्धा ओठाने पाणी पितो, ओठाने. त्याचं कारण आहे तो मांसाहारी कधीच नव्हता, तो शाकाहारीच आहे. पण माणूस हा प्रयोगशील प्राणी असल्यामुळं त्याला वाघ बोकडा खाताना दिसला, वाघ हरिण खाताना दिसला, याला वाटलं आपण का ट्राय करू नये. त्या प्रयोगाच्या नादात हा बिघडलाय. विठ्ठल विठ्ठल. माणूस हा कधीच मांसाहारी नाही, तो शाकाहारीच आहे. आणि तुम्ही बघा, जेव्हा जेव्हा तुम्ही मटण खाता 3-3 दिवस पोट जाम आहे, स्वस्त नाहीये पोट. विचार डिप्रेशन मध्ये, स्ट्रेस मध्ये, झोप लागतीये सारखी, करमत नाहीये, बेचैन होतंय. मांसाहारी माणसं स्ट्रेस मध्ये का राहतात, टेन्शन मध्ये झपकन निर्णय घेऊन टाकतात. क्रोध जास्त येतो, घाम जास्त येतो, त्वचेवर एक तेज संपून जातं, तामस त्वचा बनून जाते, तमोगुणी होतो माणूस. काय कारण आहे? हे मांसाहाराचे परिणाम आहे. अहो त्याचं पोट आहे ना, पोट, माणसं अशी आहे ना, गावात एखादं जर गेलं ना, आपल्याच प्रजातीचं म्हणजे मनुष्य प्रजातीतलं एखादं जर गेलं तर वाट लावायला जर गेला माणूस, तर तिथून बायकोला फोन करून सांगतो, आंघोळीला पाणी ठेव, मला आंघोळ करायची. म्हणजे आपल्याच प्रजातीतला एखादा गेला, प्रेताला जर आपण वाट लावायला गेलो तर घरी आंघोळ करतो. ज्यांनी पोटच स्मशान केलंय त्यांनी काय करायला पाहिजे? आपण आंघोळ करतो पण आपलं पोटच स्मशान झालंय. त्याचं मी तर म्हणतो मटण खाणाऱ्यांनी अजिबात माहितीवरून आलो आंघोळ नाही करायची. तुम्हाला काय होणार आहे? तुमचं पोटच स्मशान आहे, त्याच्यात कायम चाललंयच ना आहुती द्यायचं काम. इथं अंत्यविधीच होतात ना, अंड्यांच्या अंत्यविधी, बकरांच्या अंत्यविधी, सश्यांच्या अंत्यविधी, कोंबडीचे अंत्यविधी, पोटच स्मशान करून घेतले. अहो त्या गुढीपाडव्याला पुरणपोळीचं जेवण होतं, आता पाडवा झाला, महाराज पुरण पचायला जड हो. पुरण खाल्लं तर मला 2 दिवस जरा कसं बस वाटलं. तुम्ही बोकडं पचवतं कस काय हो? कस काय पचवतं ती खाणारी माणसं? नाही मायबाप नाही. काय संतांनी आम्हाला जिनावर शिकवावं. अरे कुण्याही जीवाचा नगडो मत्सर, वर्म हे सर्वेश्वर पूजनाचे. मायबाप तुम्ही जी कोंबडी खातात तिच्या जर प्रेमात पडले तर तिला कापूच शकत नाही. मुस्लिम धर्मामध्ये ती आहुती देण्याचा काहीतरी प्रकार आहे. ते बकरू घरी आणतात, त्यांची पोरं त्या बकरू जे मोठं 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 घरात होत राहतं, महिनाभरात ती पोरं इतकी प्रेमात पडतात त्या बोकडांच्या की नंतर कापायला ती पोरं जाऊ देत नाही. ती म्हणतात नको नको नको. तुम्ही जर प्रेम केलं तर तुम्ही हिंसा करू शकत नाही. आणि यांनी काय गोड मारले हो या मुख्या प्राण्यांनी? कोणाचं काय गोड? मी काय म्हटलो, अंडे खायला लावणारा डॉक्टर हाणायला पाहिजे का? त्या अंड्यातून एक जीव जन्माला येणार असतो, तो आम्ही कापून संपून टाकतो. डॉक्टरनी काय सांगायला पाहिजे माहितीये? शहाण्या डॉक्टरनी माणसाला योग्य आहार ग्रहण करायला पाहिजे. मला एक सांगा, तुम्ही जर घरी सफरचंद कधी आणि नाच, घरी जर कधी काजू बदाम आणि नाच, नुसत्या रविवारी काळ्या पिशव्या घेऊन येत आहे आणि म्हणतो नाही आम्हाला त्याच्यातून प्रोटीन मिळत, थोतांडे सगळं. तुम्ही रोज तुमच्या जेवणामध्ये तुरीचं वरण ठेवा, तुम्हाला प्रोटीन कधीच कमी पडणार नाही. रोज तुम्ही दूध प्या, तुम्हाला कॅल्शियम कधीच कमी पडणार नाही. रोज सिजनेबल जे फळं येतात, काय निसर्गाची रचना आहे. मी मागाशी दुपारी म्हटलो, कडक ऊन आपल्याला झेपवत नाही तर देवाने आपली किती काळजी करावा. कलिंगडासारखा पदार्थ तयार केला महाराज. उन्हाळ्यातच येतो, ऊन झेपवत नाही, पण कलिंगडाची फोड खाली का थंड लागतं. एवढी देवाने आपली सोय करून ठेवली ना, आपण मटण खायला लागलो. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक कालावधीमध्ये जी फळं येतात ती आमच्यासाठी बनवलेली देवाने. ज्या त्या कालावधीमध्ये सफरचंद वर्षभर असतं महाराज. रोज एक ऍपल खा, तुम्ही कशा आजारी पडता मला सांगा? खुशाल म्हणतात डॉक्टरने सांगितलं प्रोटीन कमी पडले, अंडे खा म्हणून मी माळ काढली. काहीच वाटत नाही आपल्याला, आणि त्या डॉक्टरलाही काहीच वाटत नाही सांगताना. तुम्ही ना
चांगला सकस आहार घरी द्या. तुम्हाला सुद्धा माता भगिनींना विनंती आहे, लहान लहान पोरांना सुद्धा ह्या वयापासून चांगलं खाऊ घाला. तुम्ही जर त्यांना कुरकुरे खायला घालाल ना तर भविष्य काळात ते कुरकुरच करणार आहे, लक्षात ठेवा. तुम्ही त्यांना चांगलं काय, त्यांना बिस्किट आणि गोळ्या आणि चॉकलेट खाऊ घालण्यापेक्षा दुधात भाकरी चुरून खाऊ घाला. ती पोरं ताट मानेने जगतील. विठ्ठल विठ्ठल. हे कोणी आम्हाला शिकवलं? हे साधू संत मायबाप जर नसते भेटले तर नसतं आम्हाला पादरात पडलं. म्हणून महाराजांनी युक्त आहार विहार, युक्त खा, उपयुक्त खा, चांगलं खा. हे कोण साधू संतांच्या विचारांच्या द्वारे आमच्यापर्यंत पोहोचणार आहे ना. आम्ही जर परिवर्तन केली तर आम्हाला कळणार आहे. म्हणून काय माळकरी व्हायचं असल्यावर काय करावं लागतं? काय नियमावली आहे? काहीच नाही हो. मांसाहाराचा त्याग करा, मद्यपान त्याग करा. का मद्यपान त्याग करा? तुमचं लिव्हर जाणार आहे. संतांचा काय फायदा आहे? तुम्ही दारू नाही पिले तर संतांचा फायदा काय? तुम्ही नाही दारू पिले तर तुमचंच आरोग्य चांगलं राहणार आहे, तुमचा पुरुषार्थ चांगला राहणार आहे. वैज्ञानिक रिपोर्ट आहे की दारू पिणाऱ्या माणसांचा पुरुषार्थ कमी होतो. 40च्या नंतर ते मुलं जन्माला घालतीलच याची शाश्वती देता येत नाही. पूर्वीचे माणसं निर्व्यसनी होते, चांगला आहार घेत होते, 60त पोरं जन्माला घालण्याची ताकद होती. विठ्ठल विठ्ठल. आता 35शीतली 40ची पोरं जी डॉक्टरकडे चक्रा मारिता ना, आम्हाला व्हायना आम्हाला व्हायना आम्हाला व्हायना. तुम्ही नीट खायना, नीट डाएट करीना, नीट व्यवस्थित तुमच्या आहारामध्ये नियंत्रण नाही. गाडेकर बाबा, आज एखादा डाएट प्लॅन घ्यायचा असला डॉक्टरकडून तर लाखो रुपये लागतात. मी काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे हे फक्त लिहून देतो डॉक्टर. लाख लाख रुपये फी आहे. माझ्या तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी फुकट डाएट प्लॅन दिला. फुकट, की तुम्ही कसं खाल्लं पाहिजे, उपयुक्त खाल्लं पाहिजे. हे विचारधन संतांनी दिलं. आणि कोणताही वारकरी, तुम्हाला वारकरी व्हायचं असेल ना, तुम्हाला म्हणत नाही मला 1 लाख रुपये वर्गणी द्या मठाला. तुम्हाला काय म्हणतो? तुमच्याच फायद्याचं सांगतो. बाळा, मांसाहार बंद कर, मद्यपान बंद कर. का मद्यपान बंद कर? तुझंच वाटोळ होणार आहे, तुझंच लिव्हर जाणार आहे. आज 40ल्या पोरांचे लिव्हर गेले. दारू रुपये, मद्यपान बंद कर. आणि काय नाही रे, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाल. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळव. वैष्णवा